शाले कुणाची वाट बघतीस? नाही, कोणाची नाही वाट बघत आहे मी. असं व्हय? बस जेवायला बस. घे ग. जेव. अजून वाढू? नाही, नको. जेवा. हो. प्रिया, तुला माहितीये का हे कुठे गेलेत ते? ते ना गेलाय गाव उंडाराया डुकरावानी. त्याची वाट बघतेस वय तू? जेव गुमान. नाही, मी आपलं असं तमाशा होतो म्हणून. अगं काल लगीन करून आणलं नाही तुला? 30 वर्ष झालीत आणि तोंडापुरती पोरगी मानली नाही. इथनं काळजातनं पोरगी मानली म्हणून सांगते. त्या डुकराची वाट बघू नगस. जेव आता गुमान. ते दिस बी गेले, तो काळ बी गेलाय. जेव आता. आणि काय ग, तू कोणाचा विचार करतीस? नाही, कोणाचं नाही. प्रिया, तू सुहासचा? नाही मावशी, तुला असं वाटत असेल की मी त्या स्थळाबद्दल विचार करते, तर तसं काही नाहीये. मी तर ते केव्हाच विसरले. मी एक गोष्ट ना खूप चांगली शिकली. जे आपल्या नशिबात असतं तेच आपल्याला मिळतं. मग ते थांबवण्याचा कोणी कितीही प्रयत्न केला तरी ते थांबत नाही. आणि कोणी आयतं आणून पदरात टाकलं तरी ते मिळत नाही. बराबर बोलली बघ पोरगी. शाले, आयुष्याकडे बघायची अशी दृष्टी पाहिजे बघ. मागचं समज इसरून जायचं आणि पुढच्या मार्गाला लागायचं. कोणत्या बी गोष्टीत गुंतून पडायचं नाही. गुंतून पडलं ना की आपल्याला त्रास होतोय बघ. ते आजकाल काय म्हणतात ना, काय ते प्रॅक्टिकल थिंकिंग. हा, तसं वागायला शिक बघ. चल जेव. आणि तू बी जेव ग पोरी. हो. आता माझं काय प्रवचन थांबायचं नाही. मावशी, जेव. काय काय ग, कसलं टेन्शन आहे? टेन्शन? कसलं टेन्शन? नाही. मंजिरी, तुझ्या चेहऱ्यावर स्वच्छपणे लिहिलंय. काय झालंय सांग मला. अहो, मामनजींचा सकाळपासून काही पत्ताच नाहीये. कुठे गेले, काय कुणाला सांगूनच नाही गेले. मग आता मी त्यांना शोधायला बाहेर पडावं असं म्हणणं आहे का तुझं? नाही नाही नाही, असं नाही म्हणायचंय मला. मंजिरी, तो माणूस घरात असला काय नसला काय, मला आणि या घरातल्या कुणालाही काहीच फरक पडत नाही. आणि तुला
तो पडता कामा नये. अहो पण आपण असं वागून कसं चालेल? मंजिरी, मुलगा म्हणून सगळ्यात महत्वाचं कर्तव्य मी पार पाडून झालेलं आहे. मी माझ्या बापाचं श्राद्ध घालून झालंय. आता मुलगा म्हणून माझं आणखी कुठलंही कर्तव्य उरलंय असं मला वाटत नाही. अहो पण तुम्ही बस बस. तर तो गेलाच असेल तर पुन्हा एकदा त्याच्या नावाने आंघोळ करतो. काय म्हणतो? बा कुठे गेला? अरे तुझे बाबा बाहेर गेलेत जरा. आपण टीव्ही बघूया. चल मी तुला टीव्ही लावून देते. चालेल. टीव्हीवर पिक्चर बघूया. हा गोखले, तुम्ही एक काम करा, शाहू मार्केटमध्ये जाऊन काही मोजक्या दुकानदारांकडे होलसेल भाज्यांच्या रेट्स बद्दल चौकशी करा. हा नाही, तिथे तुम्हाला बिरजे म्हणून भेटतील, ते तुमची मदत करतील. नाही त्यांचा नंबर मी लगेचच तुम्हाला SMS करतो. बाकी काही नाही, भेटल्यावर बोलू. अच्छा. मग जोरात चालू आहे धंदा. काय धंदा? शी, धंदा काय धंदा? अगं बिझनेस बोल, बिझनेस. हो, तुझ्या मनापर्यंत भावना पोचल्या ना. पण मग झालं तर कधीपासून सुरुवात करताय? सांगितलं ना, गुढीपाडव्यापासून. आणि अशी तशी नाही, दणक्यात. वा, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. पण गौरांगराजे, मला आणखीन एका प्रश्नाचं उत्तर हवंय. बोल बालिके, बोल. आज गौरांग बाबा तुझ्या सर्व समस्यांचं निराकरण करतील. निराकरण वगैरे राहू दे बाजूला. तुमचे बाबा तीर्थरूप विनाकारण या घरातनं गायब झालेत ना, त्यांचा शोध घ्या. कुठे गेलेत कोणाला काही सांगितलंच नाहीये त्यांनी. बाबा घरात नाहीयेत? आता काय हिब्रूत बोलले का मी? सकाळपासनं आपले तीर्थरूप कुठेतरी परागंदा झालेले आहेत. कुठे गेलेत कोणालाही माहिती नाही. सत्यजित दादांना सांगून काही उपयोग नाही. कमीत कमी तुला तरी माहिती असावं म्हणून तुला सांगायला आले होते. मग काय करता येते का? त्या माणसाची वाट बघतेस? नाही, खरंच नाही. मी नाही वाट बघत आहे. तुझी तगमग कळते मला. तुझी मनस्थिती समजू शकतो मी. माझ्या हट्टापायी तू त्या माणसाशी तुझं नातं तोडलंस. सवाष्ण असून सुद्धा एखाद्या विधवेसारखी आयुष्यभर जगलीस. आई, मी त्या माणसाचा दुस्वास करतो. आजही करतो आणि माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत करत राहील. आज आता तो या घरात नाहीये. मी खुश आहे, मला आनंद आहे. आणि इथून पुढे तो कधीही घरात परत आला नाही तर उत्तम. पण जे मला वाटतंय तेच तुलाही मनापासून वाटायला हवं असा माझा हट्ट नाही. त्यामुळे तुला जे वाटतंय ते निदान माझ्याकडे तरी तू बोलू शकतेस. काय सांगणार सध्याच्या? सांगण्यासारखं काही शिल्लक आहे?
आणि तू समजतोस तसं अजिबातच नाहीये. तुझे त्यांच्याशी वागतोयस त्याला कारण त्यांच्या चुका सुद्धा अक्षम्यच आहेत की. पण माझ्यावर माझ्या आई वडिलांचे चांगले संस्कार आहेत रे. आता मला त्यांची काळजी वाटणार ते फक्त माणुसकी म्हणूनच. त्यामागचं असलेलं बायकोचं नवऱ्याबद्दलचं प्रेम, ओलावा, माया या सगळ्या गोष्टी कधीच संपून गेल्या. आता शिल्लक राहिले ते फक्त कर्तव्य. शेवटी मनात कुठलीही खंत राहू नये म्हणून करायचं कर्तव्य. बस. मंजिरी, काल मी ते हॉस्टेल बद्दल तुला म्हटलं होतं ती माणसं येतीलच. आणि त्याला पाठवताना जर काही पेपर्सवर सह्या वगैरे करायला लागल्या तर तू करून टाक. सत्या, अरे कोण माणसं येणार आहेत आणि कशासाठी? त्या माणसानं येताना आपल्यासोबत जे पार्सल आणलंय ते मला नकोय याकडे. माझं जरा ऐकता का? थोडे दिवस राहू द्या ना त्या मुलाला आपल्याकडे. का? धर्मशाळा उघडली ना? तसं नाही, पण मामनजी पण आता घरात नाहीये आणि शिवाय लहान मुलगा आहे तो. त्या माणसाच्या असण्याने किंवा नसण्याने काही फरक पडत नाही. आणि उद्या जरी तो परत आला तरी त्याची ही बॅग मी आयुष्यभर घरात ठेवणार नाही. अहो असं काय बोलताय तुम्ही? लहान मुलगा आहे तो, त्याच्याशी हे तुमचं वागणं अजिबात बरोबर नाही. सत्या, मंजिरी म्हणतीये ते बरोबर आहे. म्हणजे निदान हे घरी येईपर्यंत तरी आपण त्या मुलाला सांभाळलं पाहिजे ना. आई, मी त्या मुलाला रस्त्यावर सोडत नाही. त्याची चांगली व्यवस्था करतोय, शिक्षणासाठी पैसे देतोय. जो माझा कोणीच लागत नाही त्याच्यासाठी मी आणखीन काय करायचं? अरे हो, पण ऐक ना, म्हणजे मला एवढंच म्हणायचंय की समजा हे घरी आले आणि तो मुलगा जर त्यांना इथे दिसला नाही तर ते परत तमाशा करतील रे. निदान हे येईपर्यंत तरी त्याला इथे राहू दे. नंतर आपण पाठवू ना हॉस्टेलमध्ये. तुम्हाला हवं ते करा. मायबाप धनी, जय तांबडे बाबा. अहो काय पोपट, कुणाला पाठवलं तुम्ही? म्हणजे ओरिजिनल बाप नव्हता, डुप्लिकेट होता की काय? नाही ओरिजिनलच होता तो. मग तो पिऊन आला होता, इथे येऊन दूध प्याला, उलट्या गेल्या त्यांनी, सगळं घरभर घाण केली त्यांनी. शेवटी संख्येसोबत त्याला परत पाठवलं. अरे 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 मायबाप धनी, काय म्हणायचं काय? मोधोळकरचा बाप आणि ही असली करतूता. ए पोपटराव, थोरला मुधोळकर आपल्या कामाला येणार तुम्हाला सांगतो. मी त्याचा आता मनोरंजनासाठी वापर करून घेणार. आमचं मनोरंजन म्हणजे मुधोळकरला त्रास. जितकं जास्त मनोरंजन होईल तितकं बरं. मोर थिंग, या कानाची गोष्ट त्या कानाला नाही गेली पाहिजे. थोरला मुधोळकर इथे येऊन गेला हे कुणाला नाही कळलं पाहिजे, विशेषतः मोतीवाल्या बाईला. मला मायबाप धनी, काय बोलताय काय? कोण मुधोळकर? कोण मोतीवाल्या बाई? काय अप्रोच. वा मस्त मस्त. वा इथं आता संख्या पाहिजे त्याला दाखवला असतं मी कधी निष्ठा कधी असते. वा एक मिनिट. हे बघा, हा तांबडे बाबाचा प्रसाद लाडू, तांबडे बाबाच्या चिंतन गीताची सीडी. मायबाप धनी, हा, आणि हे समग्र साहित्य तांबडे बाबा दादा होळकरांच्या प्रस्तावनेसह. सस्नेह पोपट. हा पेन. या
जय तांबडे बाबा. किंचाळू नका हो, त्यात भक्ती ठेवा जरा. तुम्हारी शरण में. ओरिजिनल चाल याच्यात आहे, हो, ती वारंवार ऐका म्हणजे तुमची चाल सुधारेल. या. जय तांबडे बाबा. तुम्हारी शरण में तांबडे बाबा. पाणी. आई आई मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. बस. काय बोलायचं? बाबा बाबा अजून घरी नाही आलेत. मग काय म्हणणं काय तुझं? मग काय मग आई? अगं बाबा कालपासून घरी नाही आलेत आणि तू अशीच बसून राहणार आहेस? इतकी वर्ष कुठे होते ते घरी गौरांग? आई आई तो भूतकाळ होता. त्याच जुन्या गोष्टी घेऊन किती दिवस बसून राहणार आहेस? बाबा त्यावेळी नव्हते पण आता आलेत ना. अगं ते त्यावेळेला आपल्याशी वाईट वागले म्हणून आपण पण त्यांच्याशी वाईट वागायचं असा कुठे नियम आहे का? आपल्या घरात दादाच्या शब्दापुढे कोणी बोलत नाही हे माहिती आहे मला, पण या एकाच गोष्टीत दादाशी माझं दुमत आहे. आई आई मला वाटतं आपण पोलीस स्टेशन मध्ये जाऊन मिसिंग कंप्लेंट नोंदवायला हवी. गौरांग, तुझं हे वागणं सत्यजितला आवडणार नाही आणि मलाही. आई आई मला माहिती की माझं वागणं तुम्हाला आवडणार नाही, पण म्हणून आपण असंच बसून राहायचं का? काहीच नाही करायचं का? आई आई मला माहिती की आपण खूप गरिबीत दिवस काढले. सत्यजित दादांनी खूप कष्ट केले, खूप मेहनत केली, हे सगळं माहितीये मला आई. पण आई बाबांना त्यावेळी तशी बुद्धी सुचली, त्याला काय करायचं? पण आता ते आलेत ना परत. आणि आई आई तू माझा विचार कर ना. अगं आई लहानपणी मला सगळी मुलं शाळेत चिडवायचे की तुझा बाप कुठे आहे, तुझा बाप कुठे आहे. अगं किती त्रास व्हायचा तेव्हा मला. आणि आता जेव्हा माझे बाबा मला परत मिळालेत तेव्हा मला त्यांना पुन्हा गमवायचं नाहीये. सॉरी मंजिरी वहिनी, पण सत्यजित दादाच्या हट्टासाठी तर नाहीच नाही. भाऊजी तुम्ही जा पोलीस स्टेशन मध्ये आणि मामांजी हरवल्याची कंप्लेंट नोंदवून या. मी बोलीन यांच्याशी. खरंच वहिनी? खरंच, कारण मला पटतेय तुमची बाजू म्हणून. मंजिरी, आई आय एम सॉरी. म्हणजे तुमचा किंवा यांचा अपमान करण्याचा माझा हेतू नाहीये, पण आता एवढ्या वर्षांनी पुन्हा एकदा मामांजी घरी आलेत तर त्यांना सांभाळणं ही आपली जबाबदारी आहे ना. आणि आता ते जर घरात नाही आहेत तर आपण त्यांना शोधायलाच हवं, म्हणजे असं मला वाटतं म्हणून. थँक्यू वहिनी.